मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू झालेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर मनसेचे नेते आहेत। लोखंडकर सर, कशा प्रकारे हा 20 ते 26 दरम्यानचा राज साहेबांचा विदर्भातला दौरा असणार आहे? जय महाराष्ट्र। सर्वांना मनसे सैनिकांना आम्हाला आनंद झाला की आमचं दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आम्ही आता जात आहोत आणि उद्या म्हणजे आजपासून गोंदिया, त्यानंतर भंडारा या एका दिवशी 2 जिल्ह्याच्या बैठका करून परवा उद्याच्या सकाळी गडचिरोली, चंद्रपूर, वणी मुक्काम म्हणजे यवतमाळ जिल्हा, त्यानंतर वर्धा, नागपूरनंतर आमचे मित्र आदरणीय मनोजींचं अमरावती, वाशिम, त्यानंतर मुक्काम अकोल्याला आणि अकोल्यानंतर 26 तारखेला सकाळी पातूर, बाळापूर आणि शेगाव संत गजानन महाराजांचं दर्शन आणि सायंकाळी तिथून विदर्भाचे पूर्ण जिल्हे करून साहेब मुंबईकरता निघतील। नक्कीच असा दौरा तर असणार आहे। आपण पाहिलं तर आता विदर्भ दौरा सुरू झालाय। यापूर्वी मराठवाडा दौरा होता। मराठवाडा दौरा हा फार अनेक कारणाने चर्चेला ठरला, अनेकांनी विरोध केला, अनेक घडामोडी त्या दरम्यान घडल्या। तर या वेळेला अशा कोणत्या घडामोडी ज्या चुकीचे प्रकार घडू नयेत यासाठी कशा प्रकारे काळजी घेताय? पूर्वी जे झालं ते आता होऊ नये म्हणून काय सांगाल? नाही, पूर्वीचं पण काय होतं की ते पूर्वनियोजित किंवा तो एक प्रकारचा प्लॅन केला होता की काय असं ती जाणवलं होतं। विशेषतः समाजाच्या बद्दल माननीय राज ठाकरे साहेबांचे तेढे कसे निर्माण होतील किंवा एकमेकांच्या विरोध असं कसं हा प्लॅन वाटत होता तो, आणि त्यामुळे त्याला एवढं देखील आम्ही सिरियस घेतलं नाही। कारण नंतर आम्हाला कळलं की जे करणारे होते ते पण एका विशिष्ट पक्षाचे होते आणि ते रिलेशन आमचे स्पॉईल व्हावे याच्याकरताच होतं। पण ठीक आहे, आम्ही तयारीत एकदा राजसाहेब निघाले की आम्ही तसे तयारीत असतोच। विदर्भामध्ये थोडंसं आम्ही निश्चितपणे जरा जास्ती काळजी घेऊ आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे तयार आहोत। तसं काहीच होणार नाही। आणि हा दौरा माननीय राज ठाकरे साहेबांना एक महाराष्ट्रात नवीन बदल, ह्या जो एकंदरीत राजकारणाचा राजकीय चुथाळा ज्याला आपण म्हणतो जे झालाय बजवतपुरी, त्याच्याकरता कदाचित राज ठाकरे साहेब एक अत्यंत चांगला पर्याय म्हणून महाराष्ट्राच्या समोर आता आहे आणि तेच सिद्ध करण्याकरता आम्ही सगळे बाहेर पडलोय। सर, यापूर्वी आपण पाहिलं होतं तर राजसाहेबांनी 4 जागांची घोषणा केली होती, स्वबळावर लढणार, त्यानंतर 4 जागांची महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घोषणा केली। यावेळी देखील विदर्भातल्या काही जागांची घोषणा होऊ शकते का, काय सांगाल? आम्हाला असा पूर्ण विश्वास आहे। माननीय आमचे मनोज चव्हाण साहेब आहेत, यांच्याकडे अमरावती जिल्हा आहे, यांनी अमरावतीत पेटवून उठवले सगळ्या मंडळींना। असे आमचे संपूर्ण महाराष्ट्रभर राजसाहेबांचे सर्व शिलेदार प्रत्येक जिल्ह्यात गेलेले आहेत, त्यांनी तिथलं वातावरण बघितलं आहे, त्यांनी सगळे रिपोर्टिंग साहेबांना केलेलं आहे। साहेबांची एक वेगळी यंत्रणा आहे, त्यांच्यामार्फत सुद्धा त्यांनी माहिती काढलेली आहे। मला विश्वास आहे की विदर्भातून नक्कीच साहेब काही ना काही सीटा डिक्लेअर करतील आणि जसं मराठवाड्यात झालं तसं साहेब जिथे जिथे जातील त्यांना जर भावेल असं वाटेल त्या परिस्थिती पाहून, तिथल्या मतदारांकडे बघून, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांकडे बघून त्यांना वाटलं तर निश्चितपणानं साहेब निर्णय घेतील। तुमच्यातल्या देखील काही चेहऱ्यांना संधी मिळू शकते का? कारण आपण पाहिलं तर साहेब मराठवाड्या दौऱ्यावर होते, त्यावेळेला शिवडीच्या जागेच्या साहेबांनी घोषणा केली। तर तुमच्यातल्या देखील जे नेते आहेत त्यांच्या देखील उमेदवारीची काही घोषणा होऊ शकते का? आणि तरुणाईला देखील अपेक्षा आहे की राज ठाकरे नव्या चेहऱ्यांना संधी देतील? निश्चितपणे मला वाटतं तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे की नवीन आणि उत्तम चांगले चेहरे, त्याच्याही पेक्षा एज्युकेटेड चेहरे महाराष्ट्राला देणं अत्यंत गरजेचं आहे। का आता एकंदरीत पाहिलं तर मंत्रिमंडळ एखाद्या व्यक्तीला मंत्री दिले पण त्याला त्या खात्याचा अभ्यासच नाही आहे, आणि म्हणून कदाचित आता महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं अभ्यासू लोक, एज्युकेटेड लोकांची गरज महत्त्वाची आहे। आणि माननीय राज ठाकरे साहेब त्याच पद्धतीचे उमेदवार, म्हणजे मला वाटतं आता मराठवाड्यात देखील गेलेले उमेदवार जे आहेत ते अत्यंत चांगले, हायली क्वालिफाईड आहेत। शेती या विषयावर अत्यंत चांगलं नॉलेज आहे, म्हणजे आमचे दिलीप धोत्रे असतील किंवा संतोष नागरगोजे असतील, यांना शेतकीविषयी अप्रतिम अभ्यास देखील आहे, त्यांना ती माहिती आहे। आणि नुसतंच राजकारण म्हणून नाही पण एज्युकेटेड उमेदवार देणं महाराष्ट्राला आजची काळाची गरज आहे आणि राज ठाकरे साहेब नेमकं तेच करतील। या दौऱ्यानंतर खूप फरक पडेल असं वाटतंय विदर्भातल्या दौऱ्यात? 100% विदर्भामध्ये वास्तविक पाहता माननीय राज ठाकरे साहेबांचा चाहता हा गेले 30-40 वर्ष आहे। म्हणजे ज्या वेळेला ते भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते त्यावेळेपासून पहिलं विद्यापीठावर जो झेंडा फडकला विदर्भामध्ये, अमरावतीमध्ये,
तो माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहिजे. त्यामुळे त्यावेळेचे जे जिल्हाध्यक्ष होते ते शिवसेनेचे जे आता आमदार झाले, खासदार झाले, त्यामुळे ती अख्खी जी टीम आहे ती विद्यार्थी सेनेची टीम माननीय राज ठाकरे साहेबांनी घडवली होती. आणि म्हणून विदर्भ हा एक वेगळ्या पद्धतीने सगळेच बघतात, कारण विदर्भामध्ये राज ठाकरेंवर प्रेम करणारे गेले 40-45 वर्ष त्यांच्यावर प्रेम करणारी तिथली जनता आहे. नक्कीच सर, आपण पाहतोय की विदर्भ दौऱ्याला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरुवात झालेली आहे. यामध्ये अनेक जे काही उमेदवार आहेत त्यांची देखील घोषणा होऊ शकते. गेले अनेक वर्ष विदर्भाने राज ठाकरेंवर प्रेम केलंय आणि हेच प्रेम आता पुढे देखील दिसेल असं मनसे नेत्यांनी सांगितलेलं आहे. आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. 26 तारखेपर्यंत हा दौरा असणार आहे. त्यामुळे त्यामध्ये काय नक्की घडामोडी घडतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन कृष्णा खापरेसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, गोंदिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.